कसा आहे कमानी सिग्नल नाद करतास काय यायला चाललं ना विषय झाड तर रेनकोट घालून चालेल त्यामुळे ते काय घाण काढून पण निघली नाही पावसाने 2 दिवसातच साईडला. हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवाले बोलतो कडकवालं स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ. आणि मित्रांनो, एवढा कडकवाला पाऊस लागलाय ना, आता नादच नाही करायचा बघा. एकदम कडकवाला पाऊस लागलाय आणि आता खरा मुंबईचा पाऊस चालू झाला असं वाटतंय ना. असं बघा मस्तपैकी गारवा झालेला आहे मित्रांनो. विषय हाड होऊन बसलेला आहे. मस्तपैकी थंड वाटते. गोधडी घेऊन झोपून जा वाटायला लागले असं झालंय. जाम बोले तो जाम पावसाने जोर धरलेला आहे. त्याला आज म्हणायचं मुंबईचा पाऊस. तर मित्रांनो, तुम्ही फक्त आनंद घ्या. माझा प्रयत्न एवढा असेल की मुंबईचा पाऊस तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचा आनंद तुम्ही पण घेतला पाहिजे. कडकवाला पाऊस पडायला लागलेला आहे भाई. आपल्याला गाडी घोडं बघूनच चालवं लागेल, नाहीतर कोणतं डूस देऊन जाईल. फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी पाण्यातून चाललोय मित्रांनो भाई. पाऊस 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 1 महिना पूर्ण पाऊस बघितला. पाऊस येत नव्हता. आता पाऊस आला तर एकदम खतरनाक म्हणजे हा मुंबईचा पाऊस. असाच पाऊस असतो म्हणा. गाडीचं पाणी अंगा उडायला लागलंय फक्त आणि फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. हो का, संघर्ष सगळ्यांना, लेडीज, लहान बाळ, म्हातारी लोक, तरुण, सगळ्यांना. हेल्मेट आता काढलं घालायला. हेल्मेट घालायचं कारण की जराशी ना पाऊस कमी लागतो हेल्मेट घातल्यानंतर. तर मोबाईल जरा नीट पकडू द्या, नाही तर आपल्याला हेल्मेट घालायची वेळ येईल पडला बिडला तर भाई. हा कमानी सिग्नल. इथं बघा नद्या वाहते, त्या नद्या. हा कमानी सिग्नल. ओ पुढं बघा काकी काकी डोकं अटकलं वाटतं काकींचं. काय कमानी सिग्नल नाद करतास काय यायलाच लागतंय. विषय झाला. शांत आवाज आहे का पावसाचा फक्त आणि गाड्यांचा. बघितलं 2 सेकंदामध्ये किती येतात आणि किती जातात त्या गाड्या. शीतल तलावाचा तुम्हाला माहोल दाखवतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तलाव. ए भावा साईडला सर रे, कसं वाटतंय पाणी. नाद नाही करायचं भाई. छत्री घेऊन तर भिजतात आहे बरं का सगळे. पावसाने थोडं नॉर्मली त्यामध्ये वारा असल्यामुळं ना छत्रीचा फक्त डोकं वाचवण्यासाठी फक्त फायदा होतोय. तर आमचे दाजी म्हणजेच रोहित शेठ आता चाललेले आहेत. म्हणजेच आमचे दाजी बोलतात त्यांना विषय झाड. तर रेनकोट घालून चाललेले त्यामुळे ते काय भिजणार नाहीत. काय बोलताय मग? पाऊस लागला ना शेवटी 1 महिन्यानंतर. खतरनाक पाण्यातून चालायचं एवढा विषय हाड आहे ना भाई. हो का, एका साईडला फेकली घाण लगेच. माणसं वर्षभर थकली घाण काढून पण निघली नाही. पावसाने 2 दिवसातच साईडला घाण फेकली. अहो, जो निसर्ग करू शकतो तो कोणच करू शकत नाही. शिवाय मिठी गाडी त्याच्यामध्ये बियर आहे भाई. आता छत्री उडायला लागले. पाणी वाहतंय फुल कडकवालं. छत्री आता पूर्णपणे आपली डॅमेज व्हायला लागली. ह्या साईडला पण बघा, ही पूर्ण खाडी. इथून अशी इकडं पूर्ण खाडी बघा. झाडं बिडं हिरवी गार आहे. तर खतरनाक पाणी वाहतंय. पाण्याचं स्पीड बघायचं तुम्हाला जवळ. असं आहे आज करता काय तलावच झालाय तो. पाणी तर रोडवरती सगळ्या साठलंय. वातावरण लय कडक झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये वातावरणामध्ये विमान तुम्हाला धावतो आता. ओहो, थोडं लांबून आहे पण बघा आता. अरे वा, काय सीन आलाय. पाऊस आणि त्याच्यामध्ये विमान. कडक आता उडेल. आता विमान उडताना बघा कसं दिसतंय मित्रांनो. झूम करून तुम्हाला दाखवतो. खतरनाक पाणी उडवलं बघा. आता उडतंय ते. आता मी भिजलोय पूर्ण. तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादामध्ये पण तुम्हाला दाखवणारच मित्रांनो. आता स्पीड पकडलं बघा. आवाज येत असेल तुम्हाला. खतरनाक. कसा आहे विषय हा.
तर मित्रांनो, देव आहे ही सिद्ध करायची गरज नसते, कारण की काल आमच्या इथलं हनुमानांचं मंदिर कोसळलं बजरंगबलीचं. मित्रांनो, तिथं 5 मिनिट आधी लोक बसलेली, 5 मिनिटानंतर ते कोसळलं. म्हणजे देव जागृत आहे, सांगायची गरज पडत नाही असं दाखवला जातो. त्यानंतर आपण गेलो घाटकोपरला. आपल्या भावाची इको, म्हणजेच आपलीच इको आहे समजा, ते आपल्याला सर्व्हिसिंग करायचे होते. तर पावसामध्ये कशी दिसते क्वीन, मग एक नंबर ना, नादच नाही करायचा.